साहेब, आपण या तालुक्याचे भूमिपुत्र म्हणून जी जनता दरबाराची सुरुवात केला, यामध्ये कितपत आपण प्रश्न मार्गी लावताल याकडे लक्ष न देता संपूर्ण जनतेचं प्रेम आपल्या पाठीशी आहे. तर आपण यासाठी जनता दरबाराची सुरुवात केल्यामुळे काय म्हणा? नमस्कार. 2 वर्षापूर्वी खासदार झाल्यापासून लातूर मतदारसंघातल्या विविध तालुक्याच्या ठिकाणी जनता दरबार घेण्याबद्दलचं नियोजन आमचं चालू होतं आणि यासाठी पहिला तालुका आम्ही माझा जन्मभूमी असलेला शिरोळ-आनंदपाळ तालुका आम्ही त्यासाठी निवडला आणि सर्वसामान्य जनतेचे विविध प्रश्न ऐकण्यासाठी म्हणून आजचा हा जनता दरबार आम्ही इथं आयोजित केला होता. त्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचं आहे की कुठलीही पॉलिटिकल आमची ही मुवमेंट नाही. ही सर्वसामान्याचे प्रश्न ऐकण्यासाठीची एक खासदार म्हणून चालू केलेली चळवळ आहे. यामध्ये प्रत्येक नागरिकाचे प्रश्न आम्ही आज दिवसभर इथं ऐकून घेतलेले आहेत. प्रशासनानं सुद्धा अतिशय उत्तमरित्या याचं नियोजन केलं आणि आम्हाला सहकार्य केल्याबद्दल प्रशासनाचे सुद्धा मी या निमित्तानं आभार व्यक्त करतो. जनता सुद्धा अतिशय उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभागी झाल्याबद्दल जनतेचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. आमच्या पक्षाचे कार्यकर्ते आदरणीय आमचे जिल्हाध्यक्ष अभयदादा, आमचे मार्गदर्शक आदरणीय अमित भैया देशमुख साहेब, दिलीपरावजी देशमुख साहेब, आदरणीय धीरज भैया, तसेच या परिसरातील आमचे तालुका अध्यक्ष आबासाहेब पाटील, आमच्या महाविकास आघाडीतील सगळे घटक पक्षाचे आमचे विविध नेते पदाधिकारी या सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमामध्ये या नियोजनामध्ये सहभाग घेतला. सगळ्याचं मी या निमित्तानं आभार व्यक्त करतो आणि जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्यासाठी माझ्याकडनं, माझ्या ऑफिसकडनं आणि आमच्या जिल्हा काँग्रेस पक्षाच्या ऑफिसकडनं जास्तीत जास्त प्रयत्न आम्ही करू अशी ग्वाही या निमित्तानं मी सगळ्या जनतेला देतो. धन्यवाद.